नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याच्या संशयाखाली अटकेत असलेल्या फहीम शहीम शेखवर कडक कारवाईची मागणी सुद्धा केली जाते। या पद्धतीने या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जो कोणी याचा मास्टरमाइंड असेल त्याला ही अद्दल घडवली पाहिजे। कारण जवळपास कित्येक वर्षात जवळपास 300-350 वर्षात ज्या नागपुरात कधी अशांतता पसरली नव्हती, या नागपुरात जर अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे। म्हणजे मुळात वाद पेटवला कोणी, हा वाद पेटवल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टींमध्ये कोणी कोणी चुकीची भूमिका घेतली आणि यामध्ये जो कोणी मास्टरमाइंड असेल या मास्टरमाइंडला अद्दल ही घडलीच पाहिजे। महाराष्ट्र हा शांत राहिलाच पाहिजे। जो कोणी यात दोषी असेल, फहीम असो नाही, सय्यद असो नाही, अकबर असो नाही तर आणखी कोणी असो, जो कोणी यामध्ये दोषी असेल त्याला तर अटक होणारच आहे, त्यामधून कोणी सुटणार नाही। आणि त्यामुळं अन्य काही लोक अटक होतील। यामध्ये जे जे ह्या सगळ्या प्रकारामध्ये होते त्यांना 100% अटक होईल, त्यांच्यावरती अशा पद्धतीची कारवाई होईल की जेणेकरून आयुष्यभर परत अशा भानगडी करण्याच्या नादात ते पडणार नाहीत। हा फहीम शहीम शेख नेमका कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। फहीम शहीम शेख हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे। फहीम शेखनं नागपुरातून 2024 विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती। फहीम विरुद्ध आंदोलन केल्याप्रकरणी आरोप आहे। फहीमनं 50 ते 60 जणांचा जमाव गोळा करून पोलीस स्टेशनमध्ये तो गेलेला होता। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फहीम शेखचाही समावेश आहे।